ऐतिहासिक कनेरखेडमध्ये श्रीमंत महादजी शिंदे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारणार उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे। श्रीमंत सरदार दिल्ली दिग्विजय वीर महाराजा महादजी शिंदे सरकार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय शिंदे सरकार परिवाराच्या वतीने उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचा गौरव। संपूर्ण जगात महायोद्धा म्हणून विशेष ओळख असलेल्या श्रीमंत महादजी शिंदे यांची जन्मभूमी असलेल्या कनेरखेडमध्ये त्यांचे राष्ट्रीय स्मारक निश्चितपणे उभारले जाईल, त्यासाठी विशेष पुढाकार घेण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी दिली। नवी दिल्ली येथे श्रीमंत महादजी शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचा विशेष गौरव करण्यात आला। या प्रसंगी केंद्रीय दूरसंचार मंत्री तथा ग्वाल्हेरचे शिंदे संस्थानचे अधिपती श्रीमंत ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते। याच कार्यक्रमामध्ये श्रीमंत सरदार दिल्ली दिग्विजय वीर महाराजा महादजी शिंदे सरकार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय शिंदे सरकार परिवाराच्या वतीने सचिन शिंदे यांनी श्रीमंत ज्योतिरादित्य शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिंदेशाही पगडी आणि तलवार देऊन विशेष सत्कार केला। कार्यक्रमाच्या प्रारंभी दोन्ही संस्थांच्या वतीने कनेरखेड येथे 16 खांबी राष्ट्रीय स्मारक व्हावे असे निवेदन उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आले होते। कनेरखेड येथे शिवसृष्टीच्या धर्तीवर 100 एकर जागेमध्ये शिंदेशाही सृष्टी व्हावी, या स्मारकामधून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, त्याचबरोबर कनेरखेड हे राष्ट्रीय पर्यटन क्षेत्राच्या नकाशावर येईल। या संदर्भातील आराखडा आणि त्याची संकल्पना मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार आणि चरित्र अभ्यासकांना सादर करण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत, असेही सचिन शिंदे सरकार यांनी निवेदनात नमूद केले होते। त्याचबरोबर पेशवाईच्या काळात महानुभाव पंथ संपवण्याचे कारस्थान श्रीमंत महादजी शिंदे यांनी धाडसाने उधळून लावले होते, त्यामुळे आज अखेर महानुभाव पंथ पुढे चालू राहिला आहे। श्रीमंत महादजी शिंदे यांचे स्मारक म्हणून महानुभाव पंथाची दक्षिण काशी व श्री चक्रधर स्वामींचे जन्मस्थळ असलेले फलटण नगरीमध्ये महानुभाव पंथांच्या श्रीकृष्ण मंदिराजवळ कृतज्ञता म्हणून राजे श्रीमंत महादजी शिंदे सरकार स्मृतिस्तंभ उभारण्याची मागणी यावेळी सचिन शिंदे सरकार यांनी केली। या निवेदनाचा धागा पकडत आपल्या भाषणामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय स्मारकाबाबतची घोषणा केली। महाराष्ट्रातील विशेष करून सातारा जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री नामदार शिंदे बोलत म्हणाले की मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपले मूळ गाव कनेरखेड हे महाराष्ट्रातील असल्याने त्यांना महाराष्ट्र राज्याविषयी विशेष आस्था आणि आत्मीयता असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। आज मला बाळासाहेब आणि दिघे साहेबांची आठवण येते। हे दोघेही हसते तर नक्कीच माझ्या पाठीवर शाबासकीची थाप नक्की दिली असती, आणि म्हणून महापराक्रमी महादजी शिंदेंच्या नावाचा पुरस्कार मिळणं ही कुठल्याही मराठी माणसाला सुखावणारी घटना आहे, आणि म्हणून महादजी बाबांच्या नावाचा हा पुरस्कार माझ्या मनाच्या देवाऱ्यात टाकासारखा मी जपेन, एवढंच मी सांगतो। एका कार्यकर्त्याला मिळालेले हे प्रोत्साहन आहे असं मी मानतो, आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत महाराष्ट्राची प्रामाणिकपणे सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे, ते मी करत राहीन। महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराला पात्र राहण्याचा मी नक्की प्रयत्न करेन, असं वचन मी या ठिकाणी देतो। पुन्हा एकदा मी हेही सांगतो की काही दिवसापूर्वी आपले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सरदार महादजी शिंदे यांचे वंशज त्यांच्या मूळ गावी कनेरखेडला भेट दिली, तिथली पवित्र माती कपाळाला लावली आणि त्यांनी मराठी मातीशी त्यांची नाळ तोडलेली नाही। बीडमध्ये गेले, मलाही बरेच वेळा ते सांगतात पुण्यामधली ती आपली छत्री आहे आणि स्मारक आहे, त्या बाबतीमध्ये म्हणजे एक जिव्हाळा जो आहे तो या ठिकाणी दिसून येतो, आणि म्हणून राष्ट्रीय स्मारक व्हावं म्हणून तुम्ही नक्की आपण तिथे कनेरखेडला महादजी शिंदेंच्या नावाचं राष्ट्रीय स्मारक नक्की करू, आणि पुन्हा एकदा त्यासाठी काही कमी पडणार नाही, कारण शेवटी कर्तृत्व आहे, देशाचा अभिमान आहे। आणि सरदचा हा गौरव सोहळा अमृतासम माझ्यासाठी, सरदचा हा गौरव सोहळा अमृतासम माझ्यासाठी, मिळेल ऊर्जा लढण्यासाठी, राज्याच्या समृद्धीसाठी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि शिंदे साहेबांवरचं प्रेम ही महाराष्ट्रातली एक कॉमन गोष्ट आहे।
त्याच्याचमुळे साहेब जेव्हा आज आपण इकडे येणार, ज्योतिरादित्यजी इकडे येणार, त्याच्यामुळे आपल्या साताऱ्यातीलच काही कार्यकर्ते फक्त तुमचा सन्मान करण्यासाठी इकडे उपस्थित आहेत. तर मी श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार प्रतिष्ठानचे जे कार्यकर्ते इथे आलेले आहेत त्यांना विनंती करतो की आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत त्यांनी नंतर मी शिंदे महाराजा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी लवकर व्यासपीठावरती यावं. आपल्याबद्दलचं ज्योतिरादित्य सिंधिया साहब, आपके तरफ जो प्रेम है, वाह वाह वाह, क्या बात आहे, टाळ्या. त्यांच्याबद्दलचं आदर व्यक्त करण्यासाठी ही साताऱ्याहून आमची टीम आलेली आहे. तर ते शिंदेशाही पगडी आणि तलवार देऊन ज्योतिरादित्यजींचा सन्मान करतायत. त्यानंतर हेच कार्यकर्ते माननीय शिंदे साहेबांचा देखील सन्मान करणार आहेत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. श्रीमंत ज्योतिराव शिंदे सरकारांचा विजय असो. श्रीमंत एकनाथभाई शिंदे सरकारांचा विजय असो. साहेबांचा विजय असो. यानंतर ते माननीय शिंदे साहेबांचा सत्कार करतायत. नागवंश तिलक शिंदे कुलावतंस शास्त्र तेज प्रतीप गौपाद्री पुत्र वराधीश्वर मालवेश नृपश्रेष्ठ श्रीमान ज्योतिरादित्य यांचा विजय असो. विजय असो. विजय असो. मी देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय ज्योतिरादित्यजींना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांशी संवाद साधावा. आदरणीय ज्योतिरादित्यजी. इधर बंद करून दे. बंद करून पंखा बंद. आजचा कार्यक्रममध्ये व्यासपीठवरती आमचे सगळे मराठा माणूस आणि महाराष्ट्राचे आमचे सगळे नागरिकचे एक प्रेरणा स्रोत माझ्या वडिलांचा जवळ एक पारिवारिक रिश्ता होता. असंच आमचे पद्मविभूषण आदरणीय शरद पवार साहेब, आमचे महाराष्ट्र राज्याचा पूर्व मुख्यमंत्री साहेब, वर्तमान मध्ये उपमुख्यमंत्री साहेब माननीय एकनाथ शिंदे साहेब, आमचे आयुष विभागाचा राज्यमंत्री आमचे प्रतापराव जाधव साहेब, सदानंद मोडे साहेब, शिल्पकार सुतार साहेब, वैभव डांगे साहेब, संजय नाहर साहेब, शैलेंद्र पगारिया साहेब, निलेश नलगे साहेब, लेशपाल साहेब, व्यासपीठवरती समस्त महानुभाव, दर्शकगृहामध्ये आमचे सगळे सम्मानित खासदार, आमदार, सांस्कृतिक जगतचा आमचे सगळे महाराष्ट्राचे नवरत्न आणि सगळे बंधू आणि भगिनी, हे 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मध्ये उपस्थित होऊन माझ्या मनामध्ये एक मनापासून एक भावनात्मक विचारधारा आहेत. देशाचा इतिहास फार लांब आहेत. 5000 वर्षाचा आमच्या देशाचा इतिहास आहेत. पर हे व्यासपीठवरती उभरून मी सांगतो
की मराठा इतिहासच्या 200-300 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडमध्ये सुरुवात झाली होती. आणि 1803 तक हे 300-400 वर्ष राष्ट्राच्या प्रमुख कालखंड इतिहासच्या आहेत. मराठा म्हणजे काय? दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा, हे वाक्याला ऐकून एक एक महाराष्ट्राचा माणूस, बंधू आणि भगिनीचा हृदयामध्ये रक्तचा संचार झाला. महाराष्ट्राचा इतिहास, मराठांचा इतिहास राज्यकरणचा इतिहास नाही. मराठांचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास त्याग, बलिदान आणि हे भारत माताची भूमीला, रक्तला घेऊन सिंचित करायचा इतिहास आहे. 12 वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा संकल्प तुम्ही पहा. 12 वर्षीचे मुलगा होते आणि हे संकल्प मनापासून की हिंदवी स्वराज देशामध्ये स्थापित करायचं आहे. आणि जीवनपर्यंत ते विचारधारा, ते संकल्पला घेऊन न्यायाचं वातावरण, सामाजिक न्याय. आता एकनाथ शिंदे साहेब, नायर साहेब उद्बोधनमध्ये त्यांची विचार होती, मराठा म्हणजे सामाजिक न्याय, मराठामध्ये म्हणजे सगळं धर्मला घेऊन हिंदवी स्वराजची स्थापना देशामध्ये करायचं आहे. आणि मराठा साम्राज्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या युग कालखंडमध्ये झाली होती. पण एकनाथ शिंदे साहेबांचं वाक्य, दत्ताजी महाराजांच्या निधनाच्या नंतर बुरारीमध्ये संघर्ष रणभूमीमध्ये नजीब उद्दौलाचे गोलीमध्ये ते पडले, जमीनवरती ते पडले आणि नजीब उद्दौलाचा पाय त्यांच्या छातीवरती. आणि त्यांना सांगितलं, काय दत्ताजी तुम्ही लढणार? आणि दत्ताजीचा उत्तर तुम्ही पहा, छातीमध्ये गोली. आणि नजीबला सांगितला, नजीब जिएंगे तो लढेंगे. हे मराठाचा दिलचा धडकन आहेत, हे मराठाचा असलियत आहेत. आणि तेच भावना घेऊन पानिपतची 3री लढाईमध्ये विश्वासराव साहेब, सदाशिव भाऊ आणि 1 लाख मराठा आणि महाराष्ट्रीयन सेना पानिपतच्या किल्ल्यामध्ये मकर संक्रांतीचा दिवस 14 जानेवारी 1761 हर हर महादेव चा नारा घेऊन बलिदान, देशाचा बलिदानला जीवनचा बलिदान दिला. ते आमचा इतिहास आहेत. तुम्ही मला सांगा आणखीन काय समाजचा ते इतिहास आहेत जो आमचा मराठा समाजचा इतिहास आहे. अंडी शिंदे कुलचा 16 भाऊ, 1 नहीं, 2 नहीं, 3 नहीं, 5 नहीं, 10 नहीं, 16 भाऊ त्यांच्या डोक्याला कापून बर्छावरती घेऊन अहमद शाह अब्दाली मराठा कॅम्पमध्ये फिरावायचा त्यांची त्रुटी झाली. महाजी महाराज पडले रणभूमीवरती, त्यांचा पाव कापला होता. म्हणजे अपंग, एक अपंग योद्धा
आणि त्यांना रणभूमीमध्ये उचलून राणे खां त्यांचा संदर्भ झाला येथे. आणि आज पवार साहेब, आज राणी खानच्या वंशज आज ग्वाल्हेरमध्ये आहेत. त्यांना मलमपट्टी आणि आयुष मंत्रालयाचे आमचे मंत्री आयुर्वेद ज्ञानला घेऊन त्यांना स्वस्थ केला. आणि तुम्ही पहा, एक माणसा त्यांना त्यांच्या 16 भाऊ वाढले युद्धभूमीमध्ये अपाहिज. एक टांगाचा बायकोचा जेवरला बेचून, आईच्या जेवरला बेचून सेना खडा केली. आणि 10 वर्षामध्ये 10 फरवरी 1771 लाल किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नाला साकार केला. हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकून लाल किल्ल्यावरती साकार केला. 32 वर्ष दिल्लीवर राज केला त्यांनी. 32 वर्ष 1771 1803 तक. आणि त्यांच्या साम्राज्य अटक से कटक म्हणजे काय? अहमद शाह अब्दालीला घसळून वापस अफगाणिस्तान पाठवला. कटक म्हणजे ओरिसा, भारूच गुजरात पर्यंत, प्रयागराज आजच्या कुंभस्थानमध्ये ते महाजी महाराजांचा साम्राज्य होता. मराठा साम्राज्य होता, हिंदवी स्वराज्याचा साम्राज्य होता, न्यायाचा साम्राज्य होता, सामाजिक न्यायाचा साम्राज्य होता. आणि मी आमचे मराठी साहित्य संमेलनला मी धन्यवाद देतो. त्यांची विचारधारा, त्यांची सोच ब्रिटिशच्या विरुद्ध 1779 मध्ये पुणेजवळ लहान गाव आहेत, वडगाव मध्ये युद्ध झाली ब्रिटिश जवळ आणि समापन केला अंग्रेजी सेनाची. त्याच्या जनरल, त्याचं नाव होता स्टुअर्ट टेलर. त्याचं पत्र आहेत आमच्याजवळ. ते लिहून कमांडंटला दिल्लीमध्ये लिहून ते पाठवला. वी हॅव बीन टॉर्न टू पीसेस. आम्हाला कापून, मराठा सेना आम्हाला कापून सोडून राहिलेत. आय हॅव द ऑप्शन टू रिट्रीट, बट आय स्कॉन इट विथ माय ऑनर. दिस इज द लास्ट यू विल हिअर फ्रॉम मी. आणि त्याच्यानंतर त्याच्या डोक्याला कापून सोडून दिला. 1782चा अँग्लो मराठा वॉरच्या नंतर ट्रीटी ऑफ सॅल्वाय, त्याच्यामध्ये अंग्रेज संपूर्ण भारतीय आमची जमीनला वापस मराठा साम्राज्याला दिली. हे महान इतिहास आहेत मराठांचे. आणि ते काय त्यांच्या विचारधारा, देशाच्या एक एक समाजला घेऊन, गुजर, जाट, सिख, मुस्लिम, दलित सगळ्यांना घेऊन, आता आम्ही राजकारणमध्ये कोलेशन सांगतो ना, ते महाजी महाराजांचा कोलेशन होता. ते कालखंडमध्ये समस्त देशाच्या माणसाला घेऊन अंग्रेजचा विरुद्ध. आणि तेच नाही, अंग्रेजीमध्ये कहावत आहेत ना की एनिमी इज युअर फ्रेंड. आता राजकारणमध्ये पण तेच झाला. आणि ते कालखंडमध्ये ब्रिटिशला सामना करायचा फ्रेंच जनरल्सला घेऊन, अल्जेरियन जनरल्सला घेऊन, पोर्चुगीज जनरल्सला घेऊन, त्यांची मराठा सेनामध्ये घेऊन त्यांचा सामना करायची विचारधारा महाजी शिंद्याची होती. त्यांची विचारधारा आपण पहा. आणि आज त्यांची एक शैली हेच होती, त्यांची वेगळी शैली पण होती.
अभंग कविताचा लेख भगवान कृष्ण विठोबाचा ला पाहून त्यांच्या मनमध्ये नाही त्यांच्या दिलामध्ये ते भक्तीची भावना आली आणि केवळ हिंदीमध्ये नाही वारकरी संस्कृतीला घेऊन पण ते कविताचा लेख आहेत आणि मी आपणला धन्यवाद देतो की 100 वर्षाच्या नंतर त्यांचे कविताच्या प्रकाशन आज झाली 100 वर्षाच्या नंतर ध्रुपद घराणा आणि त्याच्यानंतर ख्याल घराण्याची सुरुवात पण ग्वाल्हेर घराण्यामध्ये झाली होती संगीतचा तो आध्यात्मिक विचारधारा युद्धच्या विचारधारा हे आमची मराठी पद्धतीची शक्ती आहेत आता पंतप्रधानची विचारधारा की भारत विश्वगुरु होईल भारत विकसित भारत होईल आर्थिक शक्ती ला घेऊन आध्यात्मिक शक्ती पण पाहिजे आम्हाला आणि तेच विचारधारा महाजी शिंदेची होती आज मनापासून मी आपणला धन्यवाद देतो आणि मी आपणला निरोप करतो पवार साहेब आपणला पण आमची मराठी संस्कृतीची विशाल धन आहेत देशाच्या एक एक शहरामध्ये राज्यामध्ये हे कार्यक्रम आपण करा आणि आपणच्या एक योद्धाच्या रूपामध्ये ज्योतिरादित्य शिंदे आपणच्या जवळ येणार आमची इतिहास आमची संस्कृती आमची कविता आमची कला आमची संगीत त्याला उचित स्थान इतिहासमध्ये द्यायचं आहे आणि ते संघर्षाची सुरुवात हे कालखंडमध्ये आम्हाला करायचं आहे कारण काय हे भारतचा कालखंड आहे भारत संस्कृतीचा कालखंड आहेत आणि त्याच्यामध्ये मराठा पद्धतीची फार मोठी योगदान आहे आज महाजी महाराजांचा पुरस्कार आम्ही एकनाथ शिंदेला आम्ही दिलो तुम्ही त्यांच्या जीवनाला पाहून घ्या त्यांच्या जीवनची फार गोष्टी आहेत सगळ्यांच्या समोर नाही लोक त्यांना पाहतात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण मी आपणला सांगतो हे योद्धाचा पण जीवन एक एक क्षण संघर्षचा आहेत एक एक क्षण युद्धचा आहेत आणि वैश्विक स्थितीमध्ये आधुनिक युगामध्ये युद्ध म्हणजे काय विकासचा युद्ध प्रगतीचा युद्ध असहायचा युद्ध गरिबांच्या जवळ युद्ध त्यांचा विकास त्यांची प्रगतीचा युद्ध आणि त्यांच्या संपूर्ण जीवन शिंदे साहेबचा समर्पित आहेत लोकांचा प्रगती आणि लोकांचा विकासच्या जवळ त्यांची व्यक्तिगत जीवन पण संघर्षशील फार संघर्षशील झाली त्यांची जीवनमध्ये पण आपण सुखचा भंडार देखतो पण दुःखचा भंडार पण आहे आणि माणसाच्या गरज माणसाची क्षमता ते दुःखच्या समयामध्ये दिसतात आणि ते क्षमता माझे एकनाथ शिंदे मध्ये आहे कारण काय ते पण शिंदे आणि मी पण शिंदे आणि मी आयोजकांना धन्यवाद देतो आज पहिला मराठा संमेलन झाला ते संमेलन मध्ये माझा नाव उचित रूप मध्ये तुम्ही लिहायला आहे ज्योतिरादित्य सिंधिया नाही ज्योतिरादित्य शिंदे आज उद्या 12 तारखी आहेत महाजी महाराजांची पुण्यतिथी मी आयोजकांना मी मनापासून मी धन्यवाद देतो मी पवार साहेबला धन्यवाद देतो पवार साहेबची लांब इतिहास आहेत राजकारणमध्ये
पण त्यांच्या इतिहास, मराठा संस्कृती, मराठा कला, मराठी पद्धती, त्या संघर्षपणी त्यांच्या जीवनच्या अभिन्न अंग आहेत. मी लहान होतो, पवारसाहेब आपणला स्मरण नाही, मी 5 वर्षाचा होतो. माझे वडील मोठे महाराजांच्या जवळ मी मराठा मंदिरमध्ये आलो होतो. ते संस्थाची सुरुवात पवार साहेबांनी माझे वडील केले होते. आणि पवार साहेबच्या जीवनमध्ये राजकारण आहेत, पर सामाजिककरणपणी आहेत, संस्कृतीकरणपणी आहेत. आणि मी आपणला पण धन्यवाद देतो. आणि मी माझा भाषण समाप्त करतो. आमचे एकनाथ शिंदे, मी मानतो की हे कालखंडमध्ये सेवाचा वाहक चे रूपमध्ये सेवा करतात. आणि महाजी महाराजांची जी एक वाक्य आहेत त्यांच्यावरती, ते वाक्य घेऊन मी माझं भाषण समाप्त करतो की दिल्ली लाहौर तक फतेह किया, दिल्ली लाहौर तक फतेह किया, रणवीर सूर सरकार धनी, दिल्ली लाहौर तक फतेह किया, रणवीर शूर सरकार धनी. महाराज बनके भी रहे, महाराज बनके भी रहे पाटिल, महाराज बनके भी रहे पाटिल, सिंधिया जनसेवक सरकार धनी. फार फार धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ज्योतिरादित्यजी. यानंतर मी शरदचंद्रजी पवार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. विषय खूप झाला आहे, माईकचा ताबा घेतला. ज्यांचे विचार असतात आपण ऐकले. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्या कुटुंबाचं प्रचंड योगदान आहे ते ज्योतिरादित्य शिंदे आहे. राज्याच्या केंद्राच्या मंत्री आणि राष्ट्रीय मंत्री प्रतापराव जाधव ज्यांचा आपण या ठिकाणी सन्मान केला. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते एकनाथराव शिंदे, सिद्धराम सुतार, संजय नहार, व्यासपीठावरचे अन्य सरकारी उपस्थित बंधू भगिनींनो, 2 कामाच्यासाठी आज या ठिकाणी आपण एकत्रित आहोत. एक आनंदाची गोष्ट अशी आहे, यंदाचं मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये होते. अनेक वर्षाच्या नंतर हा योग आहे. स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदा साहित्य संमेलन दिल्लीमध्ये झालं, ज्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू होते आणि त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाजवी होते. इतका काळ लोटल्याच्या नंतर मराठी भाषिकांना देशाच्या राजधानीमध्ये ही संधी मिळते आणि त्याच्यामध्ये सरहद आणि त्यांच्या सगळ्या सरकारांनी, साहित्य परिषदेने पुढाकार घेतला, कष्ट केले, त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. हे अधिवेशन 4 कोटोराला होते. त्याला इतिहास आहे. मला आठवतंय की देशाचे एक प्रधानमंत्री होते
जास्त समाजाचे होते आणि चंद्रशेखरांच्या नंतर त्यांनी ही सूत्र हातात घेतली होती. कधी माझी भेट झाली की नेहमी ते टीका टिप्पणी करायचे. ते नेहमी सांगायचे, तुम्ही लोकांनी आणखी इतिहास घडवायला पावलं टाकायला हवी होती. मी त्यांना विचारलं, काय तुमची तक्रार काय? त्यांनी सांगितलं, सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठे दिल्लीपर्यंत आले, दिल्लीचा ताबा घेतला आणि दिल्ली सोडून तालकटोरामध्ये गेले, तिथे राहिले आणि सदाशिवराव भाऊंनी सांगितलं की आता आम्हाला गंगेत स्नान करण्यासाठी जायचं आहे, आता इथं थांबायची आवश्यकता नाही. आणि त्यावेळेला सूरजमल जाट हा दिल्लीचा राज्यकर्ता होता आणि त्यांनी सांगितलं की मराठ्यांनी ही आयुष्यात केलेली चूक आहे, गंगेमध्ये स्नान कधी करता आलं असतं, पण दिल्ली हातात असतानाची दिल्ली सोडून भलतीकडे जायचा निर्णय त्यांनी घेतला, हा काही योग्य नव्हता असं सूरजमल जाटनी सांगितलं. मी काही इतिहास तज्ञ नाही, या ठिकाणी मोरेसाहेब या ठिकाणी आहेत, ते या संबंधीचं भाष्य योग्य ठिकाणी कुठं करतील. आज या ठिकाणी एकनाथांचा सन्मान आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही सगळे सातारचे. माझी गमतीची गोष्ट आहे, 2 ठिकाणी मला आठवणी होतात. एक ते ठाणे महानगरपालिकेमध्ये सन्माननीय सभासद होते. अनेक वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली ती संस्था चालू होती. माझा त्या संस्थेचा कधी संबंध आला. एका वेगळ्या अशा प्रकारचं ते व्यासपीठ होतं. अनेक मोठे नेते होते. मला आठवतंय हेगडेंचं नेतृत्व होतं. प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू ते त्या ठिकाणी होते. मराठीचे एक महत्त्वाचे कवी आणि जे सातारकर होते, ज्यांचं नाव श्री सावलाराम म्हणून ओळखलं जायचं, ते श्री सावलाराम सातारा जिल्ह्यातले आणि त्यांची काही गाणी ही खेड्यापाड्यात सुद्धा लोकांच्या मुखात होती. एक काळ असा होता की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये मुला मुलींचं लग्न लागलं की सनईवर किंवा रेखावर एक गाणं यायचं, जा मुली जा तू दिल्या घरी सुखीला वगैरे. आणि त्याचे कवी सावराम फाटी. आणि सावराम फाटी ठाण्याचे नगराध्यक्ष होते आणि सातारकर होते. मला अशी आठवण झाली, त्याला एक कारण आहे. मी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी होतो. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. गजी माडगूळकर आमदार होते
आणि ठाण्याला निवडणूक होती. माडगूळकरांनी सांगितलं चव्हाण साहेबांना, नाईक साहेबांना, की आमच्या सावरम फाटाला अध्यक्ष करा. मला बोलून घेतलं पक्षाचा सचिव म्हणून आणि सांगितलं की ठाण्याला जायचं, 2-3 दिवस बसायचं आणि काही झालं तर सावरम फाटे अध्यक्ष होतील हे बघायचं. आता आम्ही काँग्रेसवरच होतो, त्यामुळे उद्योग करायचे ते माहीत होते. ते उद्योग केले आणि त्यांना त्या ठिकाणी अध्यक्ष केलं. मी फोन केला नाईक साहेबांना की तुमचं काम झालं. ते म्हणजे त्यांना घेऊन या, कारण ही सूचना माडगूळकरांची होती आणि सुदैवानं माडगूळकर आज माझ्या घरी येत. मी त्यांना घेतलं सावरम फाटांना, नाईकांच्या घरी वारसावर गेलो आणि माडगूळकरांनी त्यांना मिठी मारली आणि माझ्या फाटीत थाप आली. गळ्या मोठं काम केलं तू. ते म्हणजे याच्याचा फाटी ठाण्याचा अध्यक्ष केला. सावरम फाटांच्या गावाचं नाव येडन वशिंठ, त्यामुळे येड्याचा फाटी ठाण्याचा अध्यक्ष केला. हे मोठं काम तू केलं आणि म्हणून त्यांनी माझं कौतुक केलेलं होतं. त्या ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये श्री सावरम होते, शिंदेसाहेब होते, रांगणेकर होते, अहिल्याबाई होत्या का नाही मला आठवत नाही. अनेक लोक त्या ठिकाणी की ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचा मोठा वाटेकरी किंवा जबाबदारी ही एकनाथराव शिंदे यांच्याकडे होती. ही या ठिकाणी सांगायला हरकत नाही. मला आनंद आहे त्यांचा सत्कार या ठिकाणी. आणि सांगताना त्यांनी सांगितलं सातारचं. एकनाथराव सातारने बरेच मुख्यमंत्री दिले. अनेकांना माहीत नसेल, मुंबई राज्याचा पहिला मुख्यमंत्री धनजीभाई कुफर. सातारला कुफर नावाची कंपनी आहे. त्या कुफरचे जे मालक आहेत ते आता नाही आहेत, ते होते स्वातंत्र्याच्या अलीकडे. ते पहिले मुख्यमंत्री होते मुंबई राज्याचे. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण झाले. त्याच्यानंतरच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण झाले आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये एकनाथराव झाले. मला एकच त्यांना आठवण करून द्यायची, तुमची यादी बरोबर आहे पण एक नाव राहिलं आणि ते गावाचं नाव नांदूळ. आणि त्या नांदूळचा मुख्यमंत्री त्याचं नाव शरद पवार. त्यामुळे मी त्या जिल्ह्यात होतो. मला आनंद आहे की आज महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी त्यांना मिळाली. आणि नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असं नाही, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढं कसं जाईल या प्रकारची काळजी त्यांनी घेतली. ठाणे, नवी मुंबई हा सगळा नागरी भाग आहे. आणि अलीकडच्या 50 वर्षामध्ये नागरी प्रश्नाच्या संबंधी जाण असलेला नेता कोण याची जर माहिती घेतली तर कटाक्षानं एकनाथ शिंदेचं नाव द्यावं लागेल. मग ते ठाणे असेल, ठाणे नगरपालिका असेल, नवी मुंबई असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील. आणि म्हणून एक योग्य दिशा द्यायचं काम त्यांनी सातत्याने केलं. आणि हे करत असताना कधीही
पक्ष अभिलेष न ठेवता विविध क्षेत्रातल्या लोकांशी सुसंवाद ठेवून राज्य आणि विशेषतः नागरिक परिसर त्याच्या प्रश्नाची सोडवणूक कशी येईल याच्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं याची नोंद ही महाराष्ट्राच्या सार्वजनिक इतिहासामध्ये निश्चितपणाने राहील आणि त्यामुळे आज त्यांचा सन्मान होतोय याचा मला मनापासूनचा आनंद आहे. आणि तो सन्मान कसा होतोय? शिंद्यांचा पुरस्कार, शिंद्यांना शिंद्यांचा पुरस्कार आणि जावळी असलेल्या शिंद्यांच्या हातून आनंद आहे. सरहद्दने हा मोठा कार्यक्रम घेतला. माझी खात्री आहे की ज्या अगत्यानं आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि त्याचं महत्त्वाचं कारण मी बघतो गेले काही दिवस दिल्लीमध्ये इथलं वातावरण बदललं. दिल्लीमध्ये आम्हाला लोकांना स्थानिक लोक भेटायला येत असतात आणि अलीकडे येतात तो प्रत्येक साहित्य संमेलनाच्या संबंधी काही ना काहीतरी सांगायला येतं. आज दिल्लीकर आणि दिल्लीचे मराठी भाषिक अतिशय खुशीत आहेत. ते वाद बघतात की 21, 22, 23 कधी येते, प्रधानमंत्र्यांचं भाषण कधी होतंय, अन्य कार्यक्रम कधी होतील. आणि गेले काही दिवस बघतोय दिल्लीची रोजची संध्याकाळ सरहद असो, साहित्य परिषद असो, अन्य संस्था असो, त्या सगळ्यांनी विविध प्रकारचे उपक्रम या ठिकाणी आयोजित करून दिल्लीकरांना एक प्रकारचं मानसिक समाधान देण्याचं काम सुरू केलेलं आहे. माझी खात्री आहे की हे साहित्य संमेलन अतिशय यशस्वी होईल, लोकांच्या लक्षात राहील आणि दिल्लीकरांनी त्याच्या पाठीशी जी शक्ती उभी केली त्याची नोंद संबंध देशाच्या मराठी भाषिकांच्यात घेतली जाईल हा विश्वास या ठिकाणी वाढतो.